नाशिक पोलिसांचं पथक मुंबईमध्ये दाखल झालंय। माणिकराव कोकाटेंच्या अटक वॉरंटसह पोलीस मुंबईमध्ये दाखल झाले आहेत। सर्वात आधी नाशिक पोलिसांचं पथक वांद्रे पोलीस ठाण्यामध्ये पोहोचलं। तिथं कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून हे पथक आता तिथून निघालेलं आहे। आता पथक थोड्याच वेळामध्ये माणिकराव कोकाटे उपचार घेत असलेल्या लीलावती रुग्णालयामध्ये पोहोचणार आहे। नाशिक पोलीस कारवाईपूर्वी कोकाटे यांचा सध्याचा वैद्यकीय अहवाल पाहून तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतील आणि त्यानंतर कारवाईबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे। ही काही थेट दृश्य आपण बघतोय। कोकाटे यांच्या वॉरंटसह कोकाटे यांच्या अटक वॉरंटसह आता नाशिक पोलीस वांद्रे पोलिसांसह निघालेले आहेत। थोड्याच वेळामध्ये ते लीलावती हॉस्पिटलमध्ये पोहोचतील। थेट जाऊयात, कपिल राऊत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। कपिल, ती प्रोसिजर प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि आता नाशिकची पोलीस टीम त्या स्थानिक पोलिसांना घेऊन लीलावतीच्या दिशेने निघालेले आहेत। आपण थेट दृश्यामध्ये पाहू शकतो का नाशिकची टीम आहे ती बाहेर पडलेली आहे बांद्रा पोलीस स्टेशनच्या बाहेर आणि ते लीलावतीच्या दिशेने निघालेली आहे। काही मिनिटातच ते लीलावतीला पोहोचतील। लीलावतीला पोहोचल्यानंतर आतमध्ये जाऊन ते कोकाट्यांना भेटतील आणि त्याचबरोबर कोकाट्यांवर जी उपचार करायची टीम आहे, जी तज्ञांची टीम आहे, त्यांना भेटतील, त्यांच्याकडनं अहवाल घेतील, त्यांच्याकडनं मेडिकल बुलेटिन घेतील। कोकाटे हे आयसीयू वॉर्ड मध्ये ऍडमिट आहेत, त्यामुळे नक्की कोकाट्यांना काय झालं, त्यांच्यावर कोणते उपचार सुरू आहेत, त्यांना कोणता आजार झाला, या सर्व गोष्टीचा आढावा ते घेतील, त्यांचा अहवाल बनवतील आणि त्यानंतर ठरवतील का नक्की काय करायचं आहे, त्यांना अटक दाखवायची आहे, ते फिट आहेत अनफिट आहेत, या सर्व गोष्टीची तपासणी केली जाईल आणि पोलीस आणि डॉक्टरांचा काय से आहे, डॉक्टरांचं काय म्हणणं आहे, याच्यावरची पुढची प्रोसिजर, पुढची प्रक्रिया, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण अवलंबून असणार आहे। जर डॉक्टरांनी सांगितलं की कोकाट्यांना आजार तब्येत ठीक नाहीये किंवा ते अनफिट आहेत तर मग कदाचित त्यांना अटक होणार नाही। हा एक मुद्दा आहे, मग थोडा वेळ थांबावं लागेल। तर दुसरी गोष्ट म्हणजे जर दोन अजून प्रोसिजर्स आहेत, जर कोकाटे अनफिट आहेत, ते आजारी आहेत, त्यांची तब्येत ठीक नाहीये तर मग त्यांना सरकारी रुग्णालयात ही नेलं जाऊ शकतं। आज रात्री नाही तर उद्या सकाळी ते घेऊन जाऊ शकतात, ही एक बाजू आहे। किंवा मग हॉस्पिटल अरेस्ट ही दाखवू शकतात। जर कोकाटे अशा प्रकारे कोकाटेंना अरेस्ट करायचे असेल तर हॉस्पिटल अरेस्ट, इस्पितळ अरेस्ट ही दाखवू शकतात। असे तीन मुद्दे समोर येत आहेत, परंतु सर्व जे अवलंबून आहे ते डॉक्टर काय म्हणतात त्यावर अवलंबून आहे, त्यावर पोलीस आहे ते आपली पुढची प्रक्रिया करतील। अगदी कपिल, या सगळ्यामध्ये सध्या माणिकराव कोकाटेंची तब्येत कशी आहे असाही सवाल उपस्थित केला जातोय। हॉस्पिटल सूत्रांकडून काय माहिती मिळतेय काय कपिल? त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होत होता म्हणून ते ऍडमिट झालेले आहेत, परंतु ते अंडर ऑब्झर्वेशन आहेत, अजूनही त्याची तब्येत ठीक नाही अशी माहिती सुद्धा समोर येत होती। परंतु अजूनही ते आतमध्ये गेल्यानंतर पोलीस जे तज्ञ डॉक्टर आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहेत, तर नक्की खरंच तब्येत ठीक नाही का, किंवा आम्ही अरेस्ट करू शकतो का, किंवा आम्ही अरेस्ट केल्यानंतर त्यांची तब्येत अजूनही बिघडू शकते का, त्यांना तो ताण येईल त्यांच्यावरती आणि त्यांचा रक्तदाब अजून वाढू शकतो का, असे अनेक मुद्दे आहेत। त्या मुद्द्यांवरती चर्चा डॉक्टरांबरोबर पोलीस टीम करेल, एक्सपर्ट टीम करेल आणि त्यानंतरच पुढची प्रोसिजर किंवा पुढची प्रक्रिया जी आहे ती केली जाणार आहे। खरं तर माणिकराव कोकाटे हे आयसीयू मध्ये आहेत, त्यामुळे कदाचित त्याची तब्येत ठीक नसावी, कारण आयसीयू मध्ये ऍडमिट केल्यामुळे एकंदरीतच ते जनरल वॉर्ड मध्ये नाहीये, हा एक मुद्दा समोर येतोय। त्यामुळे पोलिसांना आता अटक करायची की नाही करायची हे डॉक्टरांच्या सल्ल्यावर अवलंबून आहे। आणि त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे आता जर ह्या जे ते आरोपी आहेत त्यांना शिक्षा ठोठावलेली आहे कोर्टाने, तर सरकारी रुग्णालयात ते ऍडमिट का नाही झाले हा एक मुद्दा पुढे येत होता। त्यामुळे ते सरकारी रुग्णालयातही पोलिसांची टीम त्यांना घेऊन जाऊ शकते। आता रात्री नाही तर उद्या सकाळी ही प्रोसिजर ते करू शकतात। अगदी धन्यवाद कपिल दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।